नमस्कार मंडळी. आज आपण कोकणातील वेरवली बुद्रुक या गावी आहोत. मनीषाज क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे कोकणातील एक समृद्ध गाव आणि तिथली श्रीमंती हे दाखवण्याचा या व्हिडिओद्वारे माझा एक छोटासा प्रयत्न आहे. आज मी या ठिकाणी आहे माझ्या मावस सासूबाई आठले ह्यांच्या घरी. त्यांचं सर्वप्रथम आपण एक सुंदरसं असं त्यांचं असलेलं हे घर त्याचं आपण दर्शन घेऊया. शिवाय या ठिकाणी घराच्या आजूबाजूला असलेली ही फुलझाडं, निसर्गरम्य असं वातावरण आणि शिवाय मघाशी जो काही श्रीमंती असा शब्द हा उच्चारला तो कशा बाबतीत होता, तर इथे हा जो काही सध्या मे महिना चालू आहे, या मे महिन्यात असलेला आपल्या सर्वांचाच आवडीचा असा हापूस आंबा तो कसा आणि किती प्रमाणात पिकतो हे आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मावशीचं सर्वप्रथम घर बघूया. माऊली निवास असं या घराला नाव दिलेलं आहे. तर ही आहे घराची एक बाजू. तिथे सुंदर अशी ही फुलझाडं आपल्याला दिसत आहेत. अर्थात ह्याला मेंटेन देखील तितक्याच मेहनतीने करावं लागतं. ते मेंटेन करण्यासाठी मावशीने काही माणसांची नेमणूक केलेली आहे. ती माणसं देखील अतिशय आनंदाने उत्साहाने हे काम पूर्ण करतात त्यांचं. म्हणून ही सगळी हिरवळ मे महिन्यासारख्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला ही हिरवळ या ठिकाणी बघायला मिळेल. तर हा आहे मावशीचा बंगला, माऊली निवास. त्या मावशींच्या घरी आम्ही आज आलेलो आहे. त्या या आमच्या मावशी माई मावशी आणि ह्या माझ्या सासूबाई, ह्या दोघी सख्या बहिणी. काहीतरी निमित्त कारण मे महिन्याची सुट्टी आणि सगळ्यांना हा खाण्याचा आनंद मिळावा असा मावशींचाही आग्रह असतो. म्हणून आज आम्ही त्यांच्या घराला भेट देण्यासाठी आलो. आमचा वेळ खूप छान घालवला त्यांनी आणि खाण्यासाठी पण आम्हाला भरपूर प्रमाणात आंबे सुद्धा दिले. सगळ्या गोष्टी आम्हाला छान छान पुरवल्या. आता आपण जरा पुढे जाऊया. इथेही काही ही झाडं बघायला तुम्हाला मिळतील, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती, शिवाय काही फुलझाडं, काही भाज्यांचीही लागवड या ठिकाणी केली जाते. इतक्या विविध रंगांच्या फुलांकडे बघून तर असं वाटतं की निसर्गापुढे खरंच आपण म्हणजे काहीच नाही. हा समोर जो आता तुम्ही बघाल तो लाल रंगाचा चाफा आहे. जनरली आपण बऱ्याच ठिकाणी पांढऱ्या रंगाचा चाफा बघतो, पण हा लाल रंगाचा चाफा आहे. इतका सुंदर रंग त्याचा आहे. आता हा लाल रंगाचा चाफा. आता पुढे जर आपण गेलो तर इथून पुढे सुद्धा ही कलम लावली आहे, जेणेकरून पुढच्या अनेक पिढ्यांना सुद्धा हापूस आंबा मिळेल. हा प्रयत्न या ठिकाणी आहे. मावशीच्या घरी येऊन आम्ही सुद्धा खूप आंबे खाल्ले. आंबे खाताना एक गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी सांगावीशी वाटते की मावशीकडे केवळ आंब्याची कलमं ही फक्त 6 ते 7 आहेत. पण आता मी तुम्हाला कलमं ती दाखवणार आहे. किती प्रमाणात त्याला आंबा लागलाय याला काही तोड नाही. तर आपण आता वळतोय या आंब्याच्या कलमांकडे. तत्पूर्वी आंब्यासोबत फणस देखील हा कापा फणस आहे, तो सुद्धा किती छान पद्धतीने किती लगडलाय बघा झाडाला. आणि या फणसाची चव सुद्धा अप्रतिम अशी आहे. जनरली उन्हाळ्यामध्ये आंब्यापुढे फणसाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं, पण हे सुद्धा तितकंच आत्मिक समाधान देणारं फळ आहे असं मी म्हणेन. इथे पुन्हा एक
इतकं सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. आता आपण जातोय आंब्याच्या कलमांकडे. आंब्याच्या कलमांकडे जातानाच हे काजूची काही झाडं आहेत, त्याची सुद्धा निगराणी कशा पद्धतीने केली आहे बघा, तेही या ठिकाणी बघायला मिळेल. हे झाड जनरली वाढताना खाली झुकतं जास्त प्रमाणात आणि म्हणून अशा पद्धतीने त्याला काठ्या लावल्या जातात. तर प्रत्येक झाडाला इथे आहे, पुढे सुद्धा आहे, अशा काठ्या लावलेल्या आणि त्यांचा मेंटेनन्स तो आपल्याला या ठिकाणी छान पद्धतीने बघायला मिळेल. हे पण झाड कशा पद्धतीने पूर्ण झुकलंय. जनरली आपण लगेच झाडांची छाटणी करतो, फांद्या तोडून टाकतो, पण एवढ्या मोठ्या झाडाला सुद्धा कशा प्रकारे कुठेही बाधा न आणता, कुठेही न तोडता त्याला कसं वाचवलंय हे इथे दिसेल. ही काजूची सगळी झाडं आहेत. तर आंबा, फणस, त्याचप्रमाणे तमालपत्र, दालचिनी अशा अनेक प्रकारची झाडं मावशीकडे अतिशय समृद्धतेने वाढलेली दिसतात. इथून फिरताना सुद्धा एक इतका प्रचंड आनंद मिळतोय की त्याला काही तोड नाहीये. आता आपण वळतोय आंब्याच्या कलमांकडे, ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय आता. तर मंडळी, मगाशी मी जे काही म्हणाले होते की मावशीकडे फक्त 5 ते 6 आंब्याची कलमं आहेत, ती इथून ह्या लाईनमध्ये तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील. एवढ्याशा या आंब्याच्या कलमाला सुद्धा किती प्रमाणात आंबा लागलेला आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ह्या वर्षी जर सांगायचं झालं तर या आंब्याच्या झाडांनी मावशीला 1,500 ते 2,000 आंबे दिलेले आहेत. दरवर्षी सुद्धा इतक्याच भरघोस प्रमाणात हे आंब्यांचं पीक या ठिकाणी मिळत असतं. कुठल्याही प्रकारचं खत नाही, केमिकल नाही, पण तरीही ही समृद्धता केवळ निगराणीने आपल्याला बघायला मिळते. सगळ्यांनी प्रयत्न करून या आंब्याला काढलेलं आहे. तर असं हे अवीट गोडी देणारं हे फळ, हे आत्ता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते. हापूस आंबा. आंबा हे फळ असं आहे की जेव्हा त्याला आपण हाताने झाडावरून तोडतो आणि घरात आपण त्याला पिकायला ठेवतो तेव्हा तो खूप छान पद्धतीने पिकतो. पण तो जर का जमिनीवर खाली पडला तर मात्र त्याची पिकण्याची जी काही प्रक्रिया आहे ती उत्तम पद्धतीने होत नाही. म्हणून आता हे सुरेश काका जे आहे ते अतिशय त्यांच्या कौशल्याने, स्किलफुली तो आंबा काढतायत आणि तो पिकण्यासाठी आम्ही नंतर घरात ठेवणार आहोत. तर अशी ही खूप छान पद्धतीने वाढवलेली, हिरवीगार असलेली ही आंब्याची कलमं आपण या ठिकाणी बघितली. ही सगळी जमीन मावशीची आहे. इथे पुढे ही नारळाची झाडं ही लावलेली दिसतात, नारळ सुद्धा आहे. आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी वेरवलीला येऊन 2 दिवस अगदी मनमुराद आनंद घेतला आणि म्हणून हा व्हिडिओ किंवा हा निसर्गाचा आनंद आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचावा हा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओद्वारे केलेला आहे. आता मगाशी म्हटलं मी की हे आंबे घरात पिकवण्यासाठी ठेवले जातात. ते आपण आता घरात कशा पद्धतीने त्याची मांडणी केली जाते, ते ठेवले जातात, ते सुद्धा आपण बघणार आहोत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ह्या वर्षी आंब्यांचं भरघोस पीक मिळालेलं आहे. 1,500 ते 2,000 आंबा ह्या वर्षी मावशीकडे पिकलेला आहे आणि पिकण्यासाठी तो घरात कशा पद्धतीने लावला जातो तर तुम्ही या ठिकाणी हे बघू शकता. जितका आपल्याला खाण्यासाठी हा आंबा खूप आनंद देतो, पण तो जेव्हा पिकलेल्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचतो, त्या पिकलेल्या स्वरूपात आंबा पोहोचेपर्यंत खूप मेहनत, खूप कष्ट ही वर्षभर करावी लागते, हे मी आवर्जून या ठिकाणी सांगेन. हा गायींसाठी, गुरांसाठी हा गोठा सुद्धा या ठिकाणी बांधलेला होता. पण आता मावशी एकटीच असते, तिच्याकडून जास्त काम होत नाही आणि म्हणून या ठिकाणी गोठा हा आता बंद केलेला आहे. पण तुम्ही बघू शकता की गोठा सुद्धा किती स्वच्छ असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा मावशीने अगदी त्याची निगराणी राखलेला हा गायींचा गोठा आहे. पूर्वी इथे खूप गायी होत्या, भरपूर प्रमाणात दूध पुरवलं जायचं, कशाचीच कमतरता नाही असं हे मावशीचं ठिकाण आहे. तर मंडळी,
मनीषाज क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे मी आत्तापर्यंत काही गाणी पोस्ट केलेली आहे. त्या गाण्यांना तुम्ही आत्तापर्यंत लाईक, कमेंट, सबस्क्राईब अशा सगळ्याच पद्धतीने मला प्रोत्साहन दिलेलं आहे. आज हा एक वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे. तोही तुम्हाला नक्की आवडेल अशी मी इच्छा व्यक्त करते. तुम्हीही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, आनंद घ्या. कोकणात किती समृद्धी आहे याचा एक छोटासा प्रयत्न दाखवण्याचा, ती समृद्धी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी आज या व्हिडिओद्वारे केलेला आहे. हा एक वेगळा प्रयोग नक्की तुम्हाला माझा आवडेल अशी मी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद.